Hello friends, welcome to our channel. So in this video we will start the first chapter of Math 1. The name of chapter is linear equation in two variables. So first of all, what is meant by linear equation in two variables? The definition of linear equation in two variables is an equation which contain two variables and the degree of each term containing variable is 1 is called a linear equation in two variables. So this is the definition of linear equation in two variables. An equation which contain two variables, ज्या equation मध्ये दोन variables असतात and the degree of each term containing variable is 1 आणि प्रत्येक term ची degree 1 जर असेल तर त्या equation ला आपण linear equation in two variables म्हणतो. जनरल फॉर्म काय आहे आता? जनरल form of linear equation in two variables is ax plus by plus c is equal to 0. So this is the general form of linear equation in two variables, ax plus by plus c is equal to 0. आता कोणतं इक्वेशन जर या फॉर्म मध्ये जर असेल तर त्याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणतो. इथे बघा x आणि y हे दोन व्हेरिएबल्स आहेत, त्या नावावरूनच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. त्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल्स असायला पाहिजे. हियर x and y are the variables. x and y, these are called the variables. x आणि y च्या जागी आपण दुसरे व्हेरिएबल इथे ठेवू शकतो, m or n सुद्धा आपण व्हेरिएबल ठेवू शकतो. x चं कोएफिशिएंट a आहे इथे, b चं कोएफिशिएंट y चं कोएफिशिएंट b आहे आणि c ला आपण कॉन्स्टंट करू. a b and c हे रियल नंबर्स असायला पाहिजे. a b c आर द रियल नंबर्स. ओके. सेकंड कंडिशन, x आणि y दोन व्हेरिएबल्स असायला पाहिजे. a b c च्या जागी रियल नंबर असायला पाहिजे. थर्ड कंडिशन इज प्रत्येक टर्मची डिग्री ही 1 असायला पाहिजे. म्हणजे डिग्री म्हणजेच काय, तर याचं x चं पॉवर बघा इथे 1 आहे, हायेस्ट पॉवर. इथे y चं पॉवर 1 आहे. व्हेरिएबलचं पॉवर जो हायेस्ट पॉवर आहे तो 1 असायला पाहिजे. 1 च्या व्यतिरिक्त दुसरं पॉवर नसायला पाहिजे. सो देअरफॉर त्याला आपण डिग्री म्हणतो. सो द डिग्री शुड बी 1. each टर्मची डिग्री काय असायला पाहिजे, प्रत्येक टर्मची डिग्री 1 असायला पाहिजे. अँड अगेन नेक्स्ट कंडिशन इज a आणि b इथे जो आहे a and b are not equal to 0. 0 नसायला पाहिजे. all are not equal to 0. फॉर एक्झाम्पल समजा आता इथे x च्या जागी इथे a च्या जागी 0 जर असेल तर पूर्ण टर्म ही 0 होऊन जाईल. म्हणजे फक्त एकच व्हेरिएबल राहील, तो लिनियर इक्वेशन राहील, पण ओनली वन व्हेरिएबल. इथे b च्या जागी जर 0 जर घेतला तर हा पूर्ण टर्म ही 0 होऊन जाईल. म्हणजे फक्त x हा व्हेरिएबल तिथे राहील. तर कोणतं इक्वेशन आता या जर सगळ्या कंडिशन्स फॉलो करत असेल तर त्याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल्स काय आहेत? The examples of linear equation in two variables are, for example, first example is 3x plus 4y plus 9 is equal to 0. कोणतं एक्झाम्पल लिहू शकतो इथे? इथे बघा आता x and y are the two variables यांचं डिग्री 1 आहे, पॉवर 1 आहे म्हणजे डिग्री 1 आहे. ही कंडिशन फॉलो जर दोन व्हेरिएबल आहे, डिग्री 1 आहे. इथे 3 a च्या जागी 3 आहे, b च्या जागी 4 आहे, c च्या जागी 9 आहे. इथे या इक्वेशन सोबत जर कंपेअर जर केलं तर याचा अर्थ काय, इथे जे a b c आर द रियल नंबर्स आहेत ते, आणि a आणि b सुद्धा हे दोन्ही 0 नाही आहेत.
So this is the linear equation in two variables. Again, 0.3x plus 4y plus 1 is equal to 0. This is also linear equation in two variables. इथे a, b and c are the real numbers आहेत. x and y are the variables. त्यांची डिग्री 1 1 आहे. लिनियर इक्वेशन्स आहेत. डिग्री 1 जर असेल तर त्याला लिनियर इक्वेशन म्हणतात. ओके. आता बुकमध्ये तुम्हाला काही इक्वेशन दिलेले आहेत. तुम्हाला तिथे ओळखायचं आहे की कोणते त्या इक्वेशन पैकी पेज नंबर 1 वर दिलेले आहेत बघा. त्या इक्वेशन पैकी कोणते लिनियर इक्वेशन आहेत आणि कोणते लिनियर इक्वेशन नाहीत. त्याच्यावर क्वेश्चन सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतो. So the first equation is 4m plus 3n is equal to 12. याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं आणू, या जनरल फॉर्म मध्ये किंवा स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर बघा, दिस इक्वेशन कॅन बी रिटन एज 4m plus 3n minus 12 is equal to 0. 12 ला जर इकडे जर आला तर -12 होते. म्हणजे इथे बघा, a च्या जागी 4 आहे, b च्या जागी 3 आहे आणि c च्या जागी -12 आहे. रिअल नंबर्स आहेत. m आणि n हे व्हेरिएबल्स आहेत ज्यांचं पॉवर इथे 1 आहे. म्हणजे लिनियर इक्वेशन सुद्धा आहे. सगळ्या कंडिशन इथे फॉलो होतात. सो दिस इक्वेशन इज द लिनियर इक्वेशन. येस, इट इज द लिनियर इक्वेशन. द सेकंड एक्झाम्पल इज 3x square minus 7y is equal to 30. आता याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणण्याची गरज नाही. क्लिअरली इथे बघा, x चं पॉवर आता इथे 2 आहे, y चं पॉवर 1 आहे. x चं पॉवर 2 आहे म्हणजे हायेस्ट जो पॉवर आहे तो 2 आहे. म्हणजे या इक्वेशनची डिग्री आहे 2 नसायला पाहिजे, डिग्री 1च असायला पाहिजे. सो देअरफॉर इट इज नॉट द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन नाही आहे. Third example is given as √2x minus √5y is equal to 16. याला या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणतो म्हटलंय, या जनरल फॉर्म मध्ये, तर कसं लिहू याला? हा जो कॉन्स्टंट आहे हा इकडे घेऊन, म्हणजेच √2x minus √5y आणि हा इकडे आल्यानंतर -16 is equal to 0. आता त्या इक्वेशन सोबत कम्पेअर करा. a च्या जागी इथे √2 आहे, b च्या जागी -√5 आहे, c च्या जागी -16 आहे. दे आर रिअल नंबर्स. हे तिन्ही रिअल नंबर्स आहेत. x हा व्हेरिएबल आहे, y व्हेरिएबल आहे ज्यांचं पॉवर 1 1 आहे इथे, म्हणजे लिनियर इक्वेशन आहे. पॉवर 1 जर असेल त्याला लिनियर म्हणतो. सो सगळ्या कंडिशन इथे फॉलो होतात. a आणि b च्या जागी 0 नाही आहे, 0 नसायला पाहिजे. सो येस, इट इज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. फोर्थ एक्झाम्पल, 0x plus 6y minus 3 is equal to 0. इथे बघा, x आणि y दोन व्हेरिएबल आहेत आणि त्यांचं पॉवर 1 सुद्धा आहे, बट a च्या जागी इथे 0 आहे, a च्या जागी 0 नसायला पाहिजे. सो देअरफॉर इट इज नॉट द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. एकाच व्हेरिएबलचं तो इक्वेशन आहे. ओके. द नेक्स्ट एक्झाम्पल इज 0.3 plus 0y minus 36 is equal to 0. इथे सुद्धा जर त्याच्यासोबत कम्पेअर जर केला स्टँडर्ड इक्वेशन सोबत, तर b च्या जागी इथे 0 आलेला आहे, ते नसायला पाहिजे. सो क्लिअरली इट इज ऑल्सो नॉट द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हा जो एक्झाम्पल आहे तो आहे 4/x plus 5/y is equal to 4. या इक्वेशनला पुन्हा रिअरेंज करून लिहू आपण. 4x टू द पॉवर इथे 1 आहे, त्याला वर जर लिहिलं तर x टू द पॉवर -1 होईल, प्लस 5 इथे y चं पॉवर 1 आहे, त्याला वर जर लिहिलं तर y टू द पॉवर -1 होईल आणि याला इकडे जर आणलं तर -4 इज इक्वल टू 0. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म. आता याला त्या स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर जर केलं तर a इज इक्वल टू 4, b इज इक्वल टू 5, c इज इक्वल टू -4, बट x and y चं पॉवर बघा -1 आहे, -1 नाही पाहिजे, आपल्याला 1 पाहिजे. देअरफॉर इट इज नॉट द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. अँड लास्ट एक्झाम्पल इज 4xy minus 5y minus 8 is equal to 0. So compare this equation with the general form. इथे बघा, आता इथे
एक्सचं पॉवर 1 आणि वायचं पॉवर 1. सो द टोटल पॉवर इज 2. म्हणजे या टर्मचं पॉवर आलेला आहे 2, म्हणजे डिग्री या इक्वेशनची आहे 2. आपल्याला डिग्री 1 असायला पाहिजे. So therefore, this equation also not followed all condition of linear equation in two variables. So this is also not a linear equation in two variables. So these are the some examples and non-examples of linear equation in two variables. आता नेक्स्ट क्लासमध्ये आपण हे लिनियर जे इक्वेशन जर दिले असतील त्यांना सॉल्व्ह कसं करू ते बघणार आहोत एक्झरसाइज 1.1 मध्ये. सो थँक्यू फॉर दॅट.